हॅलो, नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मनीषा, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे नवरात्राचा दुसरा दिवस, आज आहे दुसरी माळ. तर मी सकाळीच उठले. सकाळी आज आहे ना सगळं व्यवस्थित पूर्णपणे घरातले कामं आवरायचे आहे. सकाळी उठले, तुम्हाला दाखवलं सकाळी सकाळी वातावरण किती छान झालं. 6 वाजता उठले, मुलांना टिफिन द्यायचा होता, त्यासाठी कणिक मळलं. पूर्ण किचन ओटा अगोदर स्वच्छ करून घेतला. कॉक्रोच वगैरे बसलेले असतात, त्यासाठी रात्रीचा पाल फिरतात, आपल्याला काय माहिती नाही राहत, त्यासाठी ना छान प्रकारे किचन ओटा स्वच्छ करून घेतला. आणि मग कणिक मळलं. कणिक मळल्याच्या नंतर आहे ना चपात्या करून घेतल्या. त्यानंतर बटाट्याचे असे काप केले आणि त्यानंतर बटाटे तेला मिठामध्ये थोडंसं तिखट टाकून मुलांना टिफिनसाठी परतवून देत आहे. आणि रात्रीची पोळी उरलेली होती, दूध गरम करून घेतलं. रात्रीची पोळी तुपामध्ये छान प्रकारे कडक करून घेते. इतका छान हेल्दी नाश्ता होतो ना मुलांसाठी, खूप मस्त बघा. तर ही तूप आहे ना मी घरीच काढते बघा. दुधावरची मलाई येते ना त्याच्यामध्येच तूप काढत असते. तर आहे ना आता लहान्या मुलाला चहा दिली आणि त्यानंतर तुपाची पोळी करून दिली. आणि त्यानंतर मी पण नाश्ता वगैरे केला, म्हणजे चहा पोळी खाल्ली. त्यानंतर आता स्वतःसाठी पण वेळ देणं खूप गरजेचं आहे बघा. तर एक 20 मिनटं योगा करून घेते. योगा केल्याच्या नंतर आहे ना कारलं, आज रेसिपी आहे कारलं. तर डायरेक्ट कारलं बनवणार आहे. अशा प्रकारे कारलं बनवून बघा तुम्ही, थोडंसं सुद्धा कडू होणार नाही. इतकं छान बनतं ना, थोडं सुद्धा कडूपणा राहत नाही बघा त्याच्यामध्ये. समोरचं घर आहे ना आतरून ते पूर्णपणे उचलून घेते, तोपर्यंत कारलं परतत आहे. थोडंसं तेल टाकलं, अशा प्रकारे खाप करून घेतले होते, त्याच्यामधल्या आतल्या बिया काढल्या होत्या. तेल टाकलं, त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलं, छान प्रकारे परतून घेतलं थोडंसं. त्यानंतर साईडला काढून ठेवलं आणि शेंगदाणे भाजून घेतले. बटाटे कापून घेते, बटाट्याची पातळ भाजी आणि कारल्याची सुकी भाजी बनवायची आहे. तर आहे ना त्याच्यातले अर्धे शेंगदाणे आहे ना, तर लसूण टाकून शेंगदाण्याचं छान प्रकारे कूट काढून घेते. आणि आता पहिले बटाट्याच्या भाजीला फोडणी देते. त्याच्यामध्ये टमॅटो, कोथिंबीर, तेल टाकलं, जिरे टाकायचे, बटाटा टाकायचं, परतून घ्यायचं, टमॅटो टाकायचं, हळद, लाल मिरची, प्रवीण मसाला हे सगळं टाकून छान प्रकारे बटाटा परतून घ्यायचं. मग त्यानंतर शेंगदाणे मिक्सरमधनं पातळ काढले हे टाकायचं आणि छान प्रकारे अशी बटाट्याची पातळ भाजी होऊन जाते. आता एक जणाला कारलं आवडतं, एक जणाला नाही आवडत, त्यासाठी मग आता 2-2 भाज्या बनवणं चालू आहे. तर आहे ना आता हे बघा, अशा प्रकारे ना पाणी टाकायचं, त्याच्यानंतर परतवल्यानंतर आणि पाण्यात छान प्रकारे असे पिळून घ्यायचे, म्हणजे कडूपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जातो. लिंबू पण टाकलं होतं मी अर्ध परतून घेताना. आणि ह्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये लसूण, शेंगदाण्याचं कूट मिक्सरमधनं काढून घेतला, प्रवीण मसाला, लाल मिरची आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण की आधी भरपूर मीठ टाकलेलं, तो थोडंसं मीठ टाकायचं. छान प्रकारे हे पूर्ण मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान प्रकारे असं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं. सुकं कारलं आपलं तयार आहे. नंतर किचन ओटा वगैरे पूर्णपणे आवरून घेतला आणि मग आता उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीच्या लेपनसाठी मी काय काय घेतलं, हळद घेतली, थोडं चंदन पावडर घेतलं आणि गोमित्र नव्हतं म्हणून गंगाजल घेतलं, ते टाकून छान प्रकारे असं कालवून घेतलं. त्यानंतर उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं. याच्या अगोदर उंबरा चांगला स्वच्छ झाडून रंगवून घेतला होता. त्यानंतर मग उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केलं, झोपडी फुल वाहिले, रांगोळी वगैरे काढली बघा. मग त्यानंतर आता देवाची पूजा करून घेऊ आपण.
तर अशा प्रकारे छान प्रकारे देवाची पूजा करून घेतली. तुम्ही बघितली असेल किती छान आणि मन प्रसन्न होईल असं देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर उंबऱ्यावरती उंबरा पण किती छान दिसत आहे. एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं बघा. अशा प्रकारे जर आपण वेळेच्या आत उठलो, वेळेच्या आत सगळे कामं केले ना, तर एकदम म्हणजे असं काम पण आपलं व्यवस्थित वेळेच्या आत आवरतं आणि आपलं घर पण एकदम प्रसन्न होऊन जातं बघा. आता ह्यानंतर धूप पूर्ण घरात ओवाळून घेते. जे आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते. आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण राहतं. तर टायमिंग दाखवला 11:30 वाजेपर्यंत पूर्णपणे काम आवरून गेले. तर 11:30 पर्यंत पूर्णपणे काम आवरून घेतलं बघा. अशा प्रकारे जर आपण लवकर उठलो आणि नियोजनानुसार काम केलं तर आपले कामं वेळेच्या आत होते आणि सगळ्या गोष्टी वेळेच्या आत होतात. तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करा.